बायको आणायला गेलता तू, काय झालं? देवदास भाऊ ते सांगायला येऊन राहिलो मी तुमच्या घरी. माझी बायको येत नाही म्हणते. हा ते बुडी फुडी अशी म्हणते आपल्याला अजिबात मी अजिबात तुमच्या घरी पाय ठेवत नाही म्हणते. अलग राहायचा तर येतो. नबी हिट गालाड गेला बे पहिले घेड अक्षर हागू दे, घेड अक्षर हागू दे. पहिलेच लगा दाबली असती तर काल हे प्रसंग आला असता. हा मोठा गेला तडीसा. देवदास भाऊ नवीन नवीन असते तर कसं डोक्षात घ्यायला लागते, पण मला माहित नाही एवढी भावना आहे म्हणून. हे आता मेहनत राजा अशी आता दाबून ठेवलीस ती मोठी की बस. हा तर गडे हो तुमच्या चुका साऱ्या दुनियाच्या. एक तर गा असलेलं कोणाला तुम्ही संबंधात सांगितलं नाही, लग्नात सांगितलं नाही, ना वरात पंगतले कोणाला बोलवलं लेको हेंबाळे हो. हा आणि आता असं झालं तर तुम्ही सारं गाव फिरून राहिले. गड चाला गड हो असं झालं, चाला गड असं झालं. नाही करतो राजा देवीदास भाऊ की आमची चूक झाली खूप मोठी, पण आता पावा काय आहे तो राजा. हा बेकार हालात राजा माय. पाय लावतो देवीदास भाऊले गंठन. पावते देऊन टाकतील मुत्तीच्या शिंटी शिकोरीत तिच्या. काय कामाची आहे ते माय नाही पाहिजे म्हणते तर. हा कुठे बागून राहिला दिले जे 16 चिठ्ठी दिले. नाही मला तिला ठेवणंच नाही, तिचं खूर घालणार माझ्या घराच्या बाहेर. ह तिला पावती दे नाही मला, पण त्याच्यापासून मला बदला बी घेणार. मला झोडलं साय नाही त्याच्या गावात मारलं बा मला. ह तुला मारलं का त्या का? मग फोन तर करता, रूम न घेऊन आलो असतो तडीचा. हा तुम्ही लगा झामला असल्या का एक फोन करता फक्त तडीचा 1000 5 मिनिटात. मायचा लाल मारते तुले. हा शिवल्या नामदेव का कुकडे गेलते ह्याचे हात रे. कुकडे गेलत्या भोकात कोण्या यानं काहीच नाही केलं का? काहीच नाही केलं बा. सारे मोठमोठ पायत राहिले. मी बसलो मग मारखा त्या मासायान मला दाबून मारलं राजा. हा काय सांगता त्याच्या झोडलं मला जाईल. ते गाणगे लोक सोबत नेले मग काय होणार मारच खा लागी. माझ्यासारखा न्यायला पाहिजे तू ना. नाही ना आम्हाला सांगत नाही तुम्ही. हा तेच पुढे घालता तुम्ही. काय पावती द्यायच्या अगोदर मला सांगतो बंद घरदार सोडू पहिले आणि मग पावती देऊ द्यायला आराम करायले. मारायचा बदला तर घ्यायच लागेल ना. बदला घेतल्याची कशा 16 चिठ्ठी देशील रे बा. नाही देतात भाऊ बंदे तर पदाच लागतात एकदा. त्याची सरकस काढाच लागते. साया असो की साई असो की सासरा असो बंदे पदा लागतात एकदा. कंठन तुला मारलं का ते ना. आम्हाला का सांगायला लाज वाटून नाही तुले. आता भांडं फोडलं का तुला? नाही त्याने काही केलं असतं म्हणा, पण सिच्युएशन तशी होती बंद गाव तर ठेवू होतं. आणि काय करते सांगायचे आम्ही इन पडलो 4 जण. मग आता एकट्यानं मार खाऊन राहिला तर खाऊ द्या बा असा विषय झाला राजा. हा बंद गावाशी तर नाही लढू शकत ना आपण. हा येणं जर त्याच्या हात उचलला तर बस बंद गाणं आमचा भुगाच केला असता. आमची हड्डी अलग झाली असती तडीसा. पण तरी बी नामदेव भाऊला ऍडजस्ट केलं. आवरलं ना तडीसा. नाही तर मग नामदेव भाऊ गरम झाले असते ना तर मग घोड झाला असता खायला. हा मग भुगडच पडलं असतं आमचं. बरोबर आहे म्हणा एकटा माणूस कुकडे तीर मारणार आहे. तर शिवल्या तर पाहिजे कसा आहे तो. त्याच्या तोंडात फक्त तोंडाचा दम आहे त्या गांडीत दम नाही. साला लटरबूस माणूस आहे तो. फक्त तुमच्या याच्यात तो फक्त नामदेव भाऊ चांगला होता, दुसरे सारे असेच होते. भाऊचं काय म्हणणं आहे मग या संबंधावर? काय म्हणणं आहे नामदेव भाऊचं? नामदेव भाऊ म्हणतात 2-2.5 महिने शांतता ठेव. हा बिलकुल काही बोलायचं नाही. बायकोला फोन नाही लावायचा, थार नाही करायचा, काहीच नाही. हा सासऱ्याची बोलायचं नाही, कोणाचीच नाही, कोणत्याकडे ठेवायचं नाही. ती थंड होऊन जर ती जर तशीच तिच्या पायानं जर तुझ्या घरी आली तर ठीक नाही, तर मग पावती घेऊन टाकू आपण पुढे असं म्हणणं आपण नामदेव भाऊचं. बरं म्हणजे 2 महिने अजून तुझ्या गळ्यात हड्डी अटकवलीच ते ना. अरे नामदेव भाऊचं हेच काम आहे बाबा. साऱ्या दुनियाचं लेट काम आहे. लेट कनेक्शन आहे माणसाचं सारं. बरं गंठन तिकडे रे. हा येऊ ले का आपण फ्रेश हो. चला पाहुणे बा चला. काय बा या गंठनचं परिस्थिती बिकट आली बा. काय बा एकूण चुकून लग्न झालं तर ती पसलं नाही बा. ती बावन निघली बाई. काय करा माणसं काही सुचत नाही बा. आणि वरून माराही खाल्ला यांचा या हातचा. आज मी पाहिजे तर त्या रूमण्यानं पादला असता झाटमाशी जे होईन ते पाहून घेतलं असतं पुढे. तर हो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बरं आता पाहतो घंटे सहायची काय आहे परिस्थिती. झोडून काढतो सहायले बंद येईल. हा मामा तुम्ही गेलते घंटेची बायको आणले आणली नाही मग? वा सारं चिगड चागड व्हायला ते काही खरं राहिलं नाही. हो ते खावकी टीस करून राहिले समोरचे. आणि बा ते म्हणतात आम्ही पाठवत नाही म्हणतात पोरीले. अलग राहायचं अशी आमचा जवळ तर पाठवतो, तसं काही पाठवत नाही. ते बुड्डी फुडी अजिबात पाहिजे नाही म्हणतात आमच्या पोरी यायच्यात. कसं संबंधात एकता आपण नव्हतो. आपण म्हणतात असतो तर काय ना काही केलं असतं आपण. तर तो संबंध एक तर शिवलाल न करायला बा. कसं पाहुणे बा आपण नव्हतो त्या संबंधात आपल्याला जास्त बोलता येत नाही. ओळख परिचय नाही ना आपला. कसं मध्यस्थी असतो तर मग काय कसं 2-4 गोष्टी शिल्लकच्या बोलल्या जातात. तो म्हणीन तू म्हणतात नाही फदात नाही होबाशी काल कोणाला शांतपणा आपलाच काढीन ना तो. म्हणून नाही तर मी तर बोलायला कमी नाही करत ना, सुस्ती नाही करत की मी.
राजा मामा एवढे मोठे तुम्ही गेले राजा, बोलायले राजा तुम्ही पंडित आहे राजा, आणि एवढा मिळणी आणला राजा तुम्ही काय बा, घंटे बायको घरी आणायला पाहिजे तुम्ही ना राजा. अरे पाहुणे बा, दुसरं काही असतं तर मी मोडलं असतं, पण यानं बंद्या गावाची सर्कस काढली न बा, मारली बंद्या गावात. आता बुक्क्यान झोडली त्यानं ते गंठ्यानं पागला. आणि मग काय बोलताय तडसा, बोलायला काय ठेवलं यानं. ते बाई शिल्लक आता गंठन काय करणार आहे हो, गंठनचं काय चुकलं त्याच्यामध्ये सांगा. आता गंठनची माय राजा वावरात जाते, घरचा धंदाही करते, हे बाई नोनू वाजलं झपेल असते म्हणतात. गंठनची माय सांगते बरं, मला काय आपण काय प्रत्यक्षात पाहायला नाही गेलो समजासाठी, पण मग ह्याशी विषय आहेत ना बा. पाहुणे बा हे तुमचं बोलणं सारं खरं आहे, पण ते लोकांना चालत नाही बापा. असं मारझोड चालते का. आपली पोरगी असते ना, आपल्या पोरीला कोण मारलं असतं तर आपण ना काय गेलं असतं. अरे ते बाई शिल्लक बोलेन तर का तिथं ऐकतच बसता काय. ऐकत बसलं तर ते पुरा बैल करून टाकीन माणसाले. आज साधू येईन, काल भांडी धुवायला लाईन, काल कपडे धुवायला लाईन, परवा स्वयंपाक करायला लाईन, मग तिच्या हातचा काय कटपुतली होता काय. बरं गेलं गंटन वाजवली सहायची तर. अरे बा मारा लागते, पण 4 दिवाळीच्या आत घरात रस्त्यावर मारत असते कोणी. साऱ्या गावाले माझं, आपल्या गावातली 3-4 जण फोन गेले जाईल, तुमच्या पोरीला झोडलं, तुमच्या गोरेला झोड. सांगा माणसाला किती वाईट वाटते. वाईट वाटते की नाही. आता आपल्या काय होत नाही बायको नवरा बायकोचे भांडणं, आपण काय मारत नाही आपल्या बायकोचे 2-4 थापडा, पण घरात 4 दिवाळीच्या आत नवरा बायकोचे नाही, नवरा बायकोच माहित असते ती. काय सांगा, ती बाई पोहून चालली होती म्हणतात, मला पोहून चालली होती. तो गंठन घरी चाल म्हणून राहिला तरी ते घरी जायला तयार नाही. मग काय करी, माणसा पारात गरम होतीच ना, मग मारले त्यानं 2-4 लाथा दिले बुक्के. मग ते पळत निघली, हातीच्या मागं पळत निघला. याची काय चुकी आहे त्याच्यात. आणि बा हे लय खरं आहे तुमचं, ओळख ताळत घरी नेता बा, खोलीत बंद करून झोडता दिले. कोणा पाहिले नसतं ना, अशी बोंब झाली नसती, घरातल्या घरात झोडली असती तर तिने ऐकून घेतलं असतं, मुकड्यानं सहन केलं असतं. तो विषय पण पुढे काय आहे मग आता सांगा ना. का पावती घेणार की अन्न आहे वापस. म्हणजे नेमकं काय पुढचा काय निर्णय काय लागला. ते एकच निर्णय लागला, नवरा बायको अलग राहतील तर ते पोरगी पाठवायला तयार आहेत. बुद्धीचा लेस पाहिजे नाही द्यायले, नाहीतर मग ते पावती घ्यायला बी तयार आहे. पण कसं त्याला नोटा द्या लागतील काय ना काय. आता मायबापाला द्या सोडून आणि त्या वांजुटीला वागवा सोबत. काय बी राजा आमदे मामा, हे काही नाही, पावतीच घेऊन टाका, काही कामाची नाही सहायची ते दुसरी. आईच्या का नाकात मोठी आहेत काय. पाहुणे बा काही बोलता का राजा. हो पहिलेच तर पुरी भेटून नाही राहिला, एकूण ते बोलला पण झाला त्याचा. राहू द्या ना बापा संसार त्याचा. जाऊ द्या ना, राक्षांत होईन साधा आज ना उद्या. गणफात गेला न चुल्यात काय वागत आहोत तिले. आज अशी नाटकं करायले, उद्या दुसरे नाटकं करीन ते. नाटक खोरी बाई आहे राजा, काय नाणी लागले तुम्ही फसून राहिले फलतू त्या गंठनले. तर पाहुणे बा घाई गडबडीत कोणते निर्णय नाही घेतल्या जा, शांततेत घ्या लागतात. हे का भातुकलीचा खेळ आहे का, काही करत बसली. म्हटल्यानं नसते चालत पाहुणे बा, संसाराचा गाळा हा. ठीक आहे बा मामा, तुमच्या हिसाबान करा बा, मला काही नाही करायला. चला बा चाललो मी कामाले. हो चला या. का भाऊ कसं करता हो, काही सुसून नाही राहिला राजा. ह्या पत्र आली राजा मागं. मोठ्या खुशीने आनंदाने राजा मापुरीस लग्न करून दिलं म्या, आणि लपडं लागला राजा मागं. असं काय करा राजा, सुसून नाही राहिलं बा. भाऊ काहीतरी आयडिया द्या राजा तुम्ही. करता सुसून नाही राहिलं. अरे पावती घ्या, भामटा आहे तो, काय कामाचा आहे तो साथ. पोरीला मारते गावात. पावती घेऊन टाका, मग दुसरा भेटते आपल्याला चांगला याच्यापेक्षा बी. टकल्यात काय असं गुन्ह्यात नावाला सायाचा काही कामाचा नाही तो. पावती घेऊन टाका तुकाराम भाऊ तुम्ही. अरे यो तू फडफड नको करू, तुला काय समजते बे संबंध आहे मधलं. तुकाराम जास्त गडबड करून चालत नाही बाबा. कसं त्याने आपल्याला टाइम मागेला आणि आपण त्याच्यावरून टाइम गेलाय. कसं काय होते काय नाही पाहू ना आपण. आता समोरच्या पार्टीचं पाहा लागेल आपल्याला, काय म्हणणार काय नाही. मग ठरवू आपण. भाऊ राजा मंग्याने घोर करून टाकला ना, त्याचा काहीच निर्णय घेणार नाही. त्या पाहुण्याला मारलं राजा या मंग्यानं. काय करता सांगा तुम्ही. त्या पोऱ्यानं सहायच्या नको कोणा गेला म्हणतातच. नाही तर राजा काय नाही मिळ आला असता, जसा बसला असता काय नाही मिळ. तो पोऱ्या अलग राहायला तयार होता माझा भाई, पण या मंग्यानं घोर गेला. येईन मिळ, तू काही शांतता ठेव, गडबड करू नको. आणू आपण काही ना काही मिळ. गडबड करशील ना तर हे कसं वाया जाईन. हे घेऊ बसली त्या मंग्याने. साऱ्या गावात पादर राजा त्यानं पोरीले, त्याला लाज नाही वाटली. आणि मंग्यानं वाटी मारला, तुम्ही 10 खेप सांगून राहिले की मंग्यानं मारलं जवळ, मंग्यानं मारलं जवळ. त्यानं काय वाईट केलं. बदला घेतला त्यानं. ठणठणट्याचा वैफ होती, असं काय कामाचा हात सहायचा बाईच्या अंगावर हात उचलते. माणसाच्या सोबत लढलं म्हणा, मर्द असतील तर. सतीश तुला काही समजत नाही का संबंधातलं काय आहे तर. अजून तुला केली नाही बाबा संबंध. जो करते ना त्यालाच माहित असते काय असते बाबू याच्यात. गरमागरमीत काही निर्णय घेतले की नाही चुकतात बरं ते. हो पहिलेच तर पार गोटा पडेल बाबू आपल्या. आपण त्याच्या जागो पण करून राहिलो घेणं देणं. तुले तुकाराम अजून सांगतो मी तुले, कसं रागीन तुले, पण त्या बायकोला जरासं का आवडतो. तू बायको बैकून देते बरं पोरीले. कसं एकाही 2 सांगेन अजून घोर होईन बरं. आणि तुझी पोरगी चांगली आहे. काही वांधा नाही त्या पोरीले, पण तुझी बायको दिले शिकवते त्या पोरीले.
ते तर आहेच ना भाऊ. हो माझी बायको सुसूच नाही देत ना. तटी बोट घालते ना. मा पोऱ्याला बैकून देते. हा काय सांगा तुम्हाला, परिस्थिती बिघडेला मा घरची. हा हे वाया मा बायकोमुळेच गेलं. 2-2 घंटे काय बोलायला लागते पोरीसोबत. हा आता त्यानं म्हणून दाखवलं की आपल्याला त्या मीटिंगमध्ये जावं आहे ना, की पोरीसोबत बोलतात मा बरोबर बोलत नाही. हा काय राहिली आपली तटीचा. मग म्हणून तुला म्हणून राहिलं की जरासं बायकोले आवर, पोराले आवर. हा कसं मी पद्धतशीर मेळ आणतो शिवलाल भाऊ कुडबू. कसं पहिले कसं होय ना, त्या पोरीचं तुला माहिती काऊन ना होय का कसं होतं तर कसं. आता आपलं टिकून आपलं काम आहे. एक तर आपलं फुटकं ढगोर आहे. काही टेन्शन घेऊ नका, मी पाहतो इकडे हँडल करतो बापा. फक्त कसं हे फक्त टिकवा तुम्ही लाईनवर आणा कसं तरी. हो मा काही मन नाही बा पावती घ्यायले. हा पावती घेते तर दुसरं काही लग्न होत नाही बा पोरीचं. कारण की तिनं पहिलेच कसं आणतो ना हो दुसरा पोरगा जमलून तुम्ही काय काळजी करून राहिले. होत नाही कोणाला पोरी भेटून राहिला हो. अच्छे फिरून राहिले. हा तुमची पोरगी गांधी आहे करायच्या दिशाले. हा 1 नंबर सुंदर पोरगी आहे दिशाले. हा मी आणतो पोरगा. तर कोणत्या मोरीत गेलता तू. लोक काय पोरगानी आणला. आता मोठा तोंड वाचून राहिला. अटीचा घेणं देणं शिल्लकपणा करून राहिला. आता झालं तर काल मोडून राहिला बाबा. विषय पावतीच करून राहिला तो. त्या गड्या ह्या गोष्टी साऱ्या म्हणायच्याच असतात बरं. काही आणल्या जात नाही बरं बघता. हदलोक पुरीचं लग्न होय ना तर एक पोरगा दाखवला नाही का तुला. इकून तिकून आम्ही जोडलेलं का बिबा घालून राहिला घेणं देणं. चला भाऊ तुम्ही काय तर बोला त्या शिवलाल भाऊ बरोबर. हा अजून मी जर घरी नाही गेलो तर माझ्या घरचं वातावरण बिघडेन अजून. हा असं माझ्या बायको काही सांगता येत नाही ना. काही बी बायको देऊ शकते ते बापोरीले. चला मग येतो मी. हो तू कराम जाय तू ये तू. हा सध्या काऊन फरफर करून राहिला तू. पोरगा आणतो तुला माहिती आहे का. पोरगी पहिले तिला बरोबर होय ना तिचं बरं कशी तरी खपुलीस आहे. हा त्याच्यात तूही वय करून राहिला. आता कोणाच्या मागे जायला पोरगी तर खपते ना हो. आता नाही राहिला नव्हता जमाना गेला नव्हते. आता पोरायला पोरी नवाय व्हायला ना हो. तुम्ही राजा भैया भेटा राजा हो. ते पुरलं बाबू. हा काय करतं गेली कोणाच्या मागत. पहिले तर फुटकं ढबर आहे ते. जाऊ दे बाबू तू काय टेन्शन घेऊ डोक्याले. हा फालतू तुझ्या डोक्याला फासू नको माझ्या डोक्याला फासू नको. घेणं देणं जसं चालू दे. करा तुमच्या मतान करा. दाखवा मला काही घेणं देणं नाही. होता तुमच्या झेंडीत. साधूबा काय झालं गंटनचं. बायको येते की नाही वापस त्याची की गेली. सरपंच काही मिळ नाही हो. केला तर सारा व्हिडिओ हो बेकार व्हायला ते. त्याला झोडली न बागावा साऱ्या गात तिकडे माझं व्हायला. काय करता बेकारा बाबा. मार खाता राहिलो तर ती. तुम्ही कोण मार खाता राहिले. तुम्ही काय केलंच. तुम्हाला मारत होते कधी. बाबा कोणाला सांगा नका तुम्ही. घंटा दाबून पादवला जाईन हो. पुरा सुस्तीच नाही गेली. घंटा सायन असं मारलं की बरं रगत पडत लो बापा. उचलला आम्ही पुसपास केला त्याला घरी आणला वापस. काय सांगता तुम्ही. पुरी हागत पेणार ती हो. हयदच लागत होत तरीचा. घेणं दाबून जाचा कोणा याच्यात मदत पडसा. सोपी वाटते हे गाणं. सरपंच कानाला कानखडी आता नाही जाणार मी कोणाच्या याच्यात. कोणी कधी माझ्या पाया लागून जरी मला न्यायला आला तरी जात नाही मी. काय करता बाबा. काय मार खाता फुकाचा घेणं देणं. याचा इतिहास होईल असते दुसराच काही. आणि फालतू आपण झोडल्या जातो थोडीसा घेणं देणं. एवढा मोठा फौज पटा तडीसा गंटेल मार खाऊ दिला तुम्ही न. काय का तुम्ही का माणसं आहे का राजे हो. मी पाहिजे होत तडीसा एका एकाला झोडलं असतं काय आले हो. कसं हात लावते तर पाहिलं असतं. जान जाय जिलेबी खाय असं काम केलं असतं. सरपंच तुम्ही पाहिजे तडीसा मग मजा आली असती. तुम्ही असती की नाही गांडील पाहिलं घरी पोहून आले असते. आमची तर टकपूक करे तडीसा. काय सांगा जवान पोरे होते नाही काय. आम्ही जर हात लावला असतं बस बंदे भिडले असते आमच्या. कुठे मारलं असतं त्याने पताही नसता चालला. काय नामदेवर आले वाटते मार खाऊन आहे की. घंटा सासऱ्यानं दाबून हाणलं म्हणतात. धुपूट पोळे ददलो. काय राजा एवढे मोठे टर्न बाण माणसं राजा. बोलणे बोलदेत कोण आले आणि मार खाल्ला राजा होत्या गात हेच राजा. बायाने झोडलं म्हणतात तुम्हाला. त्या वकला ऍक्टिव्हिटीचा साध्यानं गेम केला. सांगितलं सरपंच झाले गमवली रे बाबा. यानं काही खरा नाही लेवा साध्या. सांगितलं सरपंच तुम्हाला मार खाल्ला म्हणून. कोणाची ताकद नाही आपल्या अंगाला हात लाईन म्हणून. हात पाय मोडले असते मी त्याचे. साधूबा सांगा बरं. सांगा ना तुम्ही. मारलेलं बा सरपंचाने जागच्या जागी दिलं बा टेकून. काय माणूस आहे रे बा. हा बेकारले का मानलं लागे काम करतो का रे बा सरपंच. अरे साधू सांग की किती लोकांनी मारलं मला. नाही हो बाबा नामदेव तुम्हाला कोण मारणार आहे. ते घंट्याचा विषय घंटा झोडला म्हटलं असं सांगितलं मी. नामदेव तुम्ही असल्या राजा गोंठ्याले मारलं म्हणतात. रगत पडत होतलो. काय का माणसं आहे तुम्ही राजू हो. का बांगड्या भरवल्या तुम्ही. माझ्यासारखा पाहिजे होता सुस्ती नसती गेली झोडले असते बंदे. पण तुम्ही लटर भूसारे. सरपंच ते का आपलं गाव होतं दुसऱ्याचं गाव होतं ना ते. थोडसा बंद गाव भिडलं असतं. येईल त्याला जर मारलं असतं. एक तर पोरीचं बाईचं मॅटर. असं कसं समजून घ्या लागते बा. नाही तर दुपूट पडलं असतं तडीचा. तर अगं घंटान करेल बाई साऱ्या गावात हाणली त्यानं पादोली. मग काय गाव खिजी नाही तर काय तर
कोणाचे मायळे किले मारला तर कोणी खिचते. अरे नामदेवराव, तुम्ही जायला असल्यावर ह्या जर गोष्टी होत असतील तर मग काय कामाची गोष्ट हो बापा. त्या बारीनं सरपंच तुम्ही चालताय आणि तुमची दाखवता तडसा किती काय तुमच्यात तर पावर. मला जास्त म्हणून राहिले तुम्ही ह्यांना देणं. होता हो त्या शेंडी, आपण तर पाय नाही ठेवायचा एवढा पानसट याव का. लग्नात बोलवलं नाही, कपड्याला बोलवलं नाही, कशालाच बोलवलं नाही देईनं. आणि मी जाणार दिसतो का तुम्हाला. एक टप्पर एवढा रिकामा आहो का मी. एवढा का नीतात पडला का मला त्याईसा. जाऊ मीच. तुम्ही आहे साऱ्या गावाचे नेता जेल गेले मोठे ओबाशी करत तटी. पंच होबाशी गिबाशी काय नाही बापा. गावातलं काम आहे, 2 हात कोणाचे हो, आपलं असं काम आहे. चांगलं करत राहा माणसानं, आपलं चांगलं होते. जाऊ द्या ना. नाही सांगितलं साज. आपल्या घरी का आणा नव्हतं खायला आपल्याला. करत बसते पानसट्यासारखे जात जा. जाऊ बापा सरपंच, चाललो बाबा मी. चार वेळा साधू बोललं की नाही असं मग असं पोहून जातात. मित्र, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं. हो बाई, त्या भामट्याचा फोनही उचलायचा नाही, त्याला करायचाही नाही. त्याला तडपू दे जरासा, मग त्याला समजीन काय चीज असते बायको तर. आणि तशी काही समजणार नाही त्या मूर्खाले. रस्त्यावर तो कसा मारते त्याला समजलं पाहिजे ना. त्याला तडपू दे. नाही मग फोनच नाही करत नाही मी त्याला. मला माहित आहे एकदा फोनवर बोललं की तो तसं चटकीनं नीन मला नाही आले. फोन नाही करत मी आणि आला तर बी उचलत नाही. ते थंड करूनच आहे ना, जास्त फळफळ करते ना तो. मध्ये मारते ना त्याच्या मायच्या देखत. कसं मारणं असते तर ते समजीन ना मग त्याला. राधे, तुला सांगून राहिली बरं. अजिबात वेगळं झाल्याशिवाय जायचं नाही. ते थेटगी जर मधात आली तर म्हणा मी सबशेल येत नाही. माझ्या शेवटचा निर्णय हाच आहे की आपण दोघं राहू. अजून तुला सांगून राहिलं बाबा बी वय करतील बरं. जाय बाई चांगला आहे. जायचं नाही अजिबात बी. अलग झाल्याशिवाय काहीच नाही बिलकुल. त्याला कसं अलग ठेवायचं. ते बी घरदार भेटत असेल तर, नाही तर तसं नाही. वावरही लागेल म्हणा ताब्यात साऱ्या गोष्टी. ते बुडी ढंगरी कुकडे ठेवून असेल तर ठेवा, नाही तर मग बाबाचं तास पाणी सुटते बरं. बाबा जरासा डोक्यात खाली. हो बाई, जरासा मंग्याचा ऐक काय म्हणून राहिला तर. त्या बाप जरासा डोक्यानं पायदल आहे बरं. बाई, मी तसं झाल्याशिवाय जातच नाही ना. मी का तुला काय अशी दिसून राहिली काय की जाईन म्हणून जातच नाही मी तर पुरी अडे लावणं. मग त्याला बी इंगा दाखवतो ना माया की मला कसे भर रस्त्यावर मारतात म्हणून दाखवतो ना मी त्याला. थांब ना. तर आपल्या घरी ते डबल आले बी, 4 चौकात बैठकही झाली आणि अलग राहायचा निर्णय बी झाला, तरी आपल्याला लिहून घेणं आहे बरं. लिहून घेतल्याशिवाय जाणं नाही तर ठेसा बिलकुलच. लिहून घेतली का ताब्यात राहायचे नवरा, नाही तर मग असा बलबल वय करते. बिलकुल. अरे आता समजा तू गेली बी तटीसा तर वय फळफळ नाही करायचं बरं कामाने. तुझ्या नवऱ्याने तटी कामं करायला लावायचे. घास म्हणा भांडे कर, स्वयंपाक असं करायचं. तशानं बस्तर जाईन तो, तशानं बस्तर येणार नाही काही. आणि त्यानं असं तसं काही केलं आणि काही म्हटलं की म्हणा माझी पाठ दुखते आणि हातपाय दुखतात असं सांगायचं त्याला. नाही तर मग काय दाखव मी करतोस काम असं म्हणत जाशील तू. नाटकं केल्याशिवाय जमणार नाही बरं हे. नाही तर तो कसा डोक्यावर बसीन तू. आताच तर डोक्यावर बसेला ना आई. मला सगळं समजते ना. मला फक्त जाऊ तर देत ती. मी गेली बी की नाही त्याच्या सगळी हड्डी मोकळी करतो ना. पाय ना तू मी काय करतो आता तर. माया हिंगा पायल नाही ना. हिंगा दाखवतो ना मी त्याला कसा आहे तर. पहिले मी काही म्हटलं नाही, बोलली नाही मी त्याला एवढं. आता मला जाऊ तर दे, मग सांगतो त्याला कसा आहे तर. नवरा कसा पुरा मुठीत आला पाहिजे बरं. त्या बाप कसा माया मुठीत आहे तसाच तुझ्या नवरा बी तुझ्या मुठीत आला पाहिजे. तो नवरा चबरलाच नाही पाहिजे कोणाच्या पुढे. सगळा व्यवहार कसा आपल्या हातात आला पाहिजे. आई मला समजते ना तेवढं. आता मी हुशार झाली ना. लोकांचं पाऊ मी हुशार झाली आणि मेन म्हणजे तर तुझ्या पाऊस मी हुशार झाली ना. आता मला फक्त घरी तर जाऊ दे तू, मग सांगतो ना त्याले कसं काय आहे तर. 4 चौघात मारायचा बदला नाही घेतला तर मग हे बी मग नावाची नाही राधी. बाई, त्याचे पाहुणे रावणे बी घरी उठे जायचे बरं. त्याचे पाहुणे रावणे आली की स्वयंपाक काही अजिबात नाही करायचं. नाटकच करायचे. पाय दुखते, हात दुखते, डोकं दुखून राहिलं आणि हागूनच लागली, पोटच दुखून राहिलं. करायचंच नाही का. चाय नाही, पाणी नाही, असेच गेले पाहिजे. मग त्याचे सोयरे झाले आलेच नाही पाहिजे त्या घरी. फक्त आम्ही आलो की नाही आमची सोय चांगली करत जायचो. मी सगळं बरोबर करतो. मला सांगायचं कामच नाही. पाय फक्त तू की मी काय करीन म्हणून. फक्त पायात बद्ध तू. आता मला सांगायचं काम नाही काही. तेवढी हुशार झाली ना मी. तेच म्हटलं. नाही तर मग काय तुला सांगायला लागते बारीक चिरीक असं कर बाई तसं कर बाई. आता सांगायचं काम नाही पडलं पाहिजे बरं काही. सांगून देऊन राहिली तुले जरा हुशार बन ना. आई सांगायचं काम नाही ना मला. समजते तेवढं. आता गोष्ट आज आठीच म्हणून टाका बरं. बाबा येतील एवढ्या घोर होईन अजून मग ऐकतील. बाबा तुला माहिती कसा कुत्ते तो तनंग घोड्या ह्यार का. हो बाई, आपण असं तसं बोललं की त्या बापाला मोठं पाणी येते बरं. त्या बापाच्या देखत काहीच नाही बोलायचं. चला आता हे मोडून टाका आठवले आठीच. काही बोलत नाही मी कोणाच्या देखत काहीच. बाबाच्या देखत नाही कोणाच्याच नाही. मग आता जेवण करून मला भूक लागली बा. चाल बाई, दे वाढून लवकर झटकनी बरं. जेवतो आम्ही दोघं. घ्या, तू काही टेन्शन घेऊ नका. ते बायको गेली तर गेली, झाटमाशी गेली तर पाहून घेऊ. हात बुसवी हातीच्या कानाकात मोठी आहे का सायची गेली तर गेली. झुंबर काही टेन्शन नाही.
काही टेन्शन नाही, पण बरबाद झालो मी बरबाद झालो ना. सायजीन धोका दिला बोले, धोका दिला सायजीनं. हा काही शोक नाही झाला बा, काहीच नाही झालं. फक्त नवाला बायको गेली बा, नवाला बायको गेली बा. म्हणतो लढू नको, तिच्यासाठी लढू नको तू. हा आपली देशी प्यारी आहे. हा टेन्शन घेऊ नको, हे देशी साथ नाही सोडत आपली. हा म्हणून मी देशी पितो. मी विदेशी यायला आधीच नाही लागत. बायाचं काही खरं नाही, कधी सोडून जाते त्याचा पता नाही. अरे हो बरबाद झालो राजा मी. सांगा बरं, मला बायको भेटे ना, मला नेतात होता तिचा. लग्न कधी होते कधी नाही. कधी कोपच्यात घुसतो, पण काचं काही सारा कोपजाही गायब झाला, सारंच गायब झालं. फकीची नाही झाली, मी बदनामी करणं धावली. सांगा बरं, सांगा हो. अरे भाऊ गंड्या, तुला पोरगी मी पाहतो. तू काय टेन्शन घेऊन राहिला? झुंबर असल्यावर तू काय टेन्शन घेतो तू? बर पहिले आपलं स्वतःचं लग्न करा, मग दुसऱ्याचं लग्न करा. झुंबर भाऊ, हा आपलं तर झालं नाही, कशात काही नाही. हा आणि आपण दुसऱ्याचं लग्न करून राहिलो. बरोबर बोलून राहिले अरे तुम्ही, बरोबर चुकलं नाही तुमचं काही चुकलं नाही. हा घंटा काही फेकते. हा याचं लग्न होऊन राहिलं, मा म्हणते तो दुसरं करून देतो. हा आता मला लग्न म्हणून नाही दुसरं, मला तसंच राहिना. मी गेली सहायची बोले सोडून, आता काय करतो रे बाय? मी नाही करू शकत काय लग्न, मी नाही करू शकत काय. अरे भाऊ झुंबर, मला काय ना काय मार्ग सांगा तुम्ही. बायको गेली, मग बायको आणू कशी काय मी? हा कशी काय आणू मी? सांगा तुम्ही मला. हा सायानं मला मारलं बा तुटी, सायानं मारलं तुटी. तुला मारलं का त्यानं? चाल आपण आता मारू. हरी येते त्यासोबत. हरी दादा घंटा लागते. चाल ना तू बाटली फोडतो त्या डोक्यात. चाल तू फक्त चाल रे गंठन चाल. तू चाल फक्त चाल. आता मारतो त्या सायाला उलटा करून मारतो. चाल तू चाल. नाही येत माझी भीते, मी नाही येत. मी नाही येत बाबा, माझी भीते. ते लोक बेकाराचं आहे मारतात बा. मला लय मारलं नाही ना, काय गुरु लय मारलं जायचं ना. अरे भाऊ तू अजिबात घेऊन हो. अरे भाऊ तुझ्या भाऊ आहे ना, तू कशाला टेन्शन घेऊन राहिला? मी असल्यावर मी आहे तर सर्व आहे, तू टेन्शन घेऊ नको. अरे भाऊ राजा पावती मागते राजा ती, असं करू अरे भाऊ. देऊन टाकते बिन्ना देऊन टाक, तू टेन्शन घेऊ नको. दुसरी आणू आपण. हा ती या नाकात मोती आहे का रे? पोरी अशा गल्ली पडेला. फक्त हरीला सांगतो तू, हरी भाऊले सांगतो तू फक्त. हरी दादाले मी तिला पावती देतो. काही कामाची नाही ते, माया काही शोकाची नाही ते. हा रात्री 6 गेलो की उठू जात जाय बा, जात जाय. काहीच मेळ नाही येऊ दिला तिनं. नुसतं नावाले बायको झाली तिने, नावाले. मा नावानं फक्त तिनं कुकू आलो, दुसरं काहीच नाही केलं तिनं. काहीच नाही करू दिलं मला तिनं. मेळ नाही येऊ दिला माया. तुला शोक करणार का? शोक करणार तुले आपल्या बरोबर चालतो. पुरा शोक करतो बिंदास, रातभर शोक कर. हरिभाऊ घेऊन जात तुले. तू काय टेन्शन घेऊन आला रे? एवढीच गोष्ट तुला शोक करणार ना. चाल हरिभाऊ सोबत चाल. हरिभाऊ करणार आपल्याला शोक करणार. चला तुम्ही चला बरं, दाखवा मध्ये चला ना. अरे भाऊ कंटन भाऊचं जमवलं मग माय मली पाहिजे ना मग. हा मन हलकं नाही करत का तुम्ही? का हरिभाऊ? तुले नाही झुमऱ्या, तुले नाही, फक्त गंठन भाऊले. हा गंठनसाठी सुविधा आहे. गंठनचा आत्मा तडपून राहिला, तू या काही तडपून नाही राहिला. गंठन चाल त्या मेळ आता आणून देतो मी. झटकन वेळ आणतो त्या. चाल अरे भाऊ लवकर झाला झटकन. अरे थांबा ना रे, मला उद्या ना, मला शोक करू द्या ना. गडे हो जे गेले होते सोडून जाऊ दे. मी दारूच पितो मुत्ते हे ते बाई भाईच्या नांदे कोण लागेल हेच करत ते मानतात शोक. आपल्याला काय घेणं नाही, दारू पेन मोकळा आहे.